मडगावच्या न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत असलेल्या 14 कैद्यांनी गणेश चतुर्थीचा लाभ उठवत कोठडीतील तुरुंग रक्षकांना मारहाण केल्यानंतर त्यांनाच लॉकअपमध्ये बंद करून पलायन करण्याची खळबळजनक घटना घडली। त्यापैकी 3 कैद्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिली। दक्षिण गोव्यातील विविध पोलीस स्थानकातून विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली वरील कैद्यांना अटक करण्यात आली होती। पोलीस कोठडीतील रिमांड संपल्यानंतर कैद्यांची जुन्या बाजारातील न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती। पलायन केलेल्यांपैकी 2 कैदी खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होते, तर इतर कैदी घरफोड्या, चोऱ्या व वाटमारीच्या प्रकरणात शिक्षा भोगत होते, असे त्यांनी सांगितले। What you want to know now? No, you see 14 prisoners have escaped. Okay, they escaped by overpowering 4 jail guards who were inside. Okay, this happened at 8:20 between 8:20 to 8:30 this morning. Okay, it happened at this morning. Okay, so all now details about who has lapses and all and security aspects and all we are investigating into it. Okay, No, but what the preliminary investigation revealed, because you have been inside for quite I have been, so I have see prima facie, there are 2 sentry posts here. Yes. There are 2, one is inner and outer. Okay, Yeah. so they have overpowered both the guards. Okay, they overpowered both the guards, put them in the cell. Okay. And even those who were off guard also, Yeah. they have gone inside and taken them also and put everybody inside. 4 jail guards have been put inside. Okay, I see. so and that's how they have just walked out. So no, so far nothing. About any lapses? That we are investigating. न्यायालयीन कोठडीला प्रमुख दरवाजासह अन्य 2 दरवाजे आहेत। कैद्यांनी पूर्वनियोजित कट रचून दिवसाढवळ्यात तिन्ही दरवाजे पार करून सही सलामत सुटका करून घेतल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे। न्यायालयीन कोठडीत विविध गुन्हे व आरोपाखाली शिक्षा भोगत असलेले कैदी वर्ष पद्धतीप्रमाणे गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करीत असतात। 1.5 दिवसाचा गणपती या प्रथेनुसार दुसऱ्या दिवशी ते पूजा करीत असतात। पूजेनंतर कैदी सर्वांना प्रसादाचे वाटप करीत असतात। कोठडीत सकाळी 8 वाजता कैद्यांनी श्री गणेशाची पूजा करण्यास सुरुवात केली। 20 मिनिटात पूजापाठ आटोपून प्रसाद वाटण्यास सुरुवात झाली। 2 तुरुंगरक्षक कोठडीच्या 3ऱ्या दरवाजावर उभे होते। कैद्यांनी प्रसाद घेण्यासाठी त्या दोघांना आत बोलावून घेतले। रक्षकांनी आत प्रवेश करताच कैद्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। कोठडीत कैद्याकडून आपल्या सहकाऱ्यांना मारहाण होत असल्याचे पाहून मधल्या दरवाजाजवळ असलेले 2 रक्षक त्यांच्या मदतीसाठी कोठडीत धावले असता कैद्यांनी त्या दोघांनाही पकडून जबर मारहाण केली। त्यात सूर्याजी गावकर हा रक्षक जखमी झाला। सूर्याजी गांवकर 37 आम्ही दुटे 5 कोठडीत रक्षकांना होणाऱ्या मारहाणीच्या झटापटीत मधले 2 दरवाजे उघडेच राहिले। मात्र कोठडीच्या प्रमुख दरवाजाला 2 कुलुपे ठोकली होती। कैद्यांनी रक्षकांच्या खिशातून प्रमुख दरवाजाच्या कुलुपांच्या चाव्या हिसकावून घेतल्या व त्यांना कोठडीत बंद करून पलायन केले। कोठडीत एकूण 37 कैदी शिक्षा भोगत होते। या प्रकारानंतर कोठडीतील इतर कैद्यांनी रक्षकांची सुटका केली। सुकुर नारायण बाखिया या कुविख्यात तस्कराने यशस्वीपणे तुरुंगातून पलायन करण्याचा धडा घालून दिल्यानंतर आजतागायत गोव्यातील कैद्यांनी सातत्याने तुरुंगातून यशस्वीपणे पलायनाची परंपरा चालूच ठेवली। काही अपवाद वगळता पळालेल्या बहुतेक कैद्यांना पुन्हा पकडण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले। यावेळी तर कैद्यांना पळता पळता तुरुंग रक्षकांना डांबून टाळे ठेवण्याचा पराक्रम केलाय। दरम्यान पळून गेलेल्या 14 कैद्यांमध्ये करंजाळ येथील गॉडविन डिसिल्वा खून प्रकरणातील आरोपी जॅक्सन दाडेल व रुडाल्फ गोमिस यांचा समावेश आहे। या दोघांना येथील अतिरिक्त न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दोषी ठरविले होते व आजच त्यांना शिक्षा ठोठावण्यात येणार होती। आता ही शिक्षा 26 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे।